शिवतेज आरोग्य संस्थांच्या सिद्धयोग विधी महाविद्यालयात 11 एप्रिल रोजी सेकंड इंट्रा कॉलेजिएट मूट कोर्ट स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडली। सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत आयोजित या स्पर्धेत एकूण 6 संघांनी सहभाग नोंदवला। प्रत्येक संघात 2 मूटर, 1 रिसर्चर आणि 2 ऑब्झर्व्हर यांचा समावेश होता। विद्यार्थ्यांनी कायदेविषयक मुद्दे, युक्तिवाद आणि न्यायालयीन प्रक्रिया प्रभावीपणे मांडत स्पर्धेला विशेष रंगत आणली। या स्पर्धेसाठी सत्र न्यायालय खेड येथील सार्वजनिक अभियोक्ता ॲडव्होकेट मृणाल जाडकर, ॲडव्होकेट अक्षय कोकणे, मंडणगड येथील ॲडव्होकेट दळवी तसेच सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी ॲडव्होकेट अनुजा राऊत, ॲडव्होकेट श्रेया कळू तसेच सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी ॲडव्होकेट अनुजा राऊत, ॲडव्होकेट श्रेया कडू आणि ॲडव्होकेट कृतिका वैद यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले। त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना न्यायालयीन कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला। स्पर्धेत सी संघाने प्रथम क्रमांक पटकावला। या संघात कौस्तुभ जोशी, विराज चिखले, दीपक भोसले, चंद्रशेखर जोशी, सौरभ बुटाला आणि सुहास वांद्रे यांचा समावेश होता। तर ए संघाने द्वितीय क्रमांक मिळवला। या संघात रुद्रा लाड, ओंकार पाटील, निधी बोरकर, सिद्धी चाळके, मैथिली खोपकर आणि रामचंद्र महाडिक सहभागी होते। तृतीय वर्षातील कौस्तुभ जोशी यांना सर्वोत्कृष्ट मूटर पुरस्कार देण्यात आला, तर द्वितीय वर्षातील चंद्रमणी महाडिक यांनी सर्वोत्कृष्ट रिसर्चर म्हणून मान पटकावला। तसेच तृतीय वर्षातील स्नेहल शिरकर आणि तिच्या संघाचे मेमोरियल सर्वोत्कृष्ट ठरले। प्राचार्य प्रीती बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोफेसर ॲडव्होकेट रोहन सावंत यांनी स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केले। या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले। यावेळी महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलन मॅनेजमेंट टीमचा देखील विशेष सत्कार करण्यात आला। एकूणच ही मूट कोर्ट स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कायदेविषयक ज्ञान, युक्तिवाद आणि न्यायालयीन प्रक्रियेची समज वाढवणारी ठरली।